एकदा अशी ही हरभरा डाळीची खमंग आणि कुरकुरीत कोथिंबीर वडी करून बघा. बनवायला अतिशय सोपी आहे आणि वडी अजिबात तेलकट वगैरे होऊ नये यासाठी काही टिप्स मी तुमच्यासोबत शेअर केले आहेत. तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग ही रेसिपी कशी करायची ते आपण बघूया. आता इथे मी 1 वाटी हरभरा डाळ 5 ते 6 तासांसाठी भिजत ठेवली होती आणि ही डाळ अशी चाळणीत ठेवून पाणी जे आहे ना ते सगळं काढून घ्यायचं. आणि आता मिक्सरच्या भांड्यात आपल्याला 5 ते 6 हिरव्या मिरच्या, आलं, लसूण आणि जिरं आणि ही भिजवलेली हरभऱ्याची डाळ आपल्याला मिक्सरला बारीक अशी वाटून घ्यायची आहे. आता यामध्ये आपल्याला पाणी वगैरे अजिबात घालायचं नाही, अशीच ही डाळ आपल्याला वाटून घ्यायची आहे. आता डाळ वाटताना आपल्याला अजिबात पाणी वगैरे घालायचं नाही, कारण आपण 5 ते 6 तास चांगली डाळ ही भिजवून घेतलेली आहे. हे बघा, या पद्धतीने ही डाळ आपल्याला बारीक करून घ्यायची आणि एका ताटात काढून घ्यायची आहे. आता इथे मी एक जोडी कोथिंबीर निवडून स्वच्छ धुवून घेतली आहे आणि अशी धुतल्यानंतर चाळणीमध्ये ठेवायची, म्हणजे पाणी जे आहे ना ते सगळं निघून जातं. इथे तुम्ही कोथिंबीरीची कोवळी देठ देखील घेऊ शकता, ती पण वडीमध्ये छान लागतात. आता ही कोथिंबीर आपल्याला छान अशी बारीक चिरून घ्यायची आहे. आता कोथिंबीर धुतल्यानंतर नेहमी अशी चाळणीमध्ये काढून ठेवायची, म्हणजे त्यातील जे एक्स्ट्राचं पाणी आहे ना ते लवकर निघून जातं आणि कोथिंबीर अशी पटकन चिरून होते. यामध्ये आपल्याला 2 चमचे इतकं बेसन पीठ घालायचं आहे, 2 चमचे तांदळाचं पीठ घालायचं, चिमूटभर आपल्याला यामध्ये सोडा घालायचा आहे, थोडीशी हळद घालायची, चार मीठ घालून घ्यायचं. आता आपल्याला यामध्ये थोडेसे तीळ घालायचे आहे, म्हणजे वडीला खमंगपणा छान येतो. आता या पिठामध्ये आपल्याला पाणी वगैरे काही घालायचं नाही, असंच हे पीठ आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. डाळीमध्ये भरपूर असा ओलसरपणा आहे, त्यामुळे पाणी वगैरे आपल्याला इथे घालायचं नाही. इथे बघा, आता पाणी घातलं नाही तरी पण आपलं पीठ चांगलं असं एकजीव झालेलं आहे, त्यामुळे पाणी अजिबात घालायचं नाही. हे पीठ असंच आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आता ज्या भांड्यात आपल्याला वडी थापून घ्यायची आहे त्याला असं थोडंसं तेल लावून घ्यायचं. इथे तुम्ही एखाद्या ताटाला देखील तेल लावून घेऊ शकता किंवा चाळणीमध्ये सुद्धा ही वडी तुम्ही थापून घेऊ शकता. थोडंसं असं तेल लावायचं. आता तेल लावल्यानंतर खाली पण असे थोडेसे तीळ घालून घ्यायचे आणि आता हे जे वडीचं पीठ आहे ना ते यामध्ये आपल्याला थापून घ्यायचं आहे. हाताला असं थोडंसं तेल लावायचं आणि ही वडी थापून घ्यायची, म्हणजे हाताला चिकटणार नाही. इथे बघा, आता आपली वडी थापून झालेली आहे. आता वरून आपल्याला थोडेसे तीळ घालून घ्यायचे, म्हणजे वडी तळल्यानंतर हे तीळ छान दिसतात. आता ही वडी तुम्ही अशी रोल करून देखील घेऊ शकता. हे बघा, असे वरून तीळ घातल्यामुळे वडीला छान असा खमंगपणा पण येतो आणि दिसायला पण ते छान दिसतात. आता काय करायचं, भांड्यामध्ये पाणी घ्यायचं आणि त्यामध्ये असं स्टँड ठेवायचा आणि हा जो ट्रे आहे ना तो आपल्याला यामध्ये ठेवून द्यायचा आहे. त्यावरती असं झाकण ठेवायचं आणि या वड्या आपल्याला एक 15 ते 20 मिनटं वाफवून घ्यायचे आहेत. तर आता इथे बघा 15 ते 20 मिनटं झालेली आहेत. आता वडी झाली की नाही आपण बघूया. असं सुरीने चेक करून बघायचं. इथे बघा, पीठ अजिबात चिकटलेलं नाही आहे, म्हणजे आपली वडी झालेली आहे. आता गॅस बंद करायचा. आता ही वडी आपण खाली काढून घेऊ. आता पूर्णपणे थंड झाल्यानंतरच या वड्या आपल्याला कट करून घ्यायच्या आहेत. इथे आता हे पूर्णपणे थंड झालेलं आहे. आता वड्या कट करताना सुरीला नेहमी थोडंसं तेल लावायचं आणि नंतरच मग या वड्या कट करायच्या, म्हणजे वड्या पटकन अशा कट होतात. आता इथे मी चौकोनी आकारात कट करून घेणार आहे.
आता इथे आपण 15 ते 20 मिनिटं हे पीठ चांगलं असं वाफवून घेतल्यामुळे हे बघा वड्या कुठेही चिकटत नाही सुरीला आणि मस्तच अशा वड्या झालेल्या आहेत. वड्या थापताना पण खूप जास्त पातळ नाही आणि खूप जाड पण नाही थापायच्या. आता या वड्या तुम्ही 2 ते 3 दिवस फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकता आणि जेव्हा लागेल तेव्हा या वड्या तळू शकता किंवा शॅलो फ्राय देखील तुम्ही या वड्या करू शकता. आता इथे मी आज या वड्या तळून घेणार आहे. मस्तच झालेल्या आहेत वड्या. अशा या कोथिंबीरच्या वड्या तुम्ही संध्याकाळच्या चहासोबत किंवा जेवताना तोंडी लावायला देखील करू शकता. अतिशय छान लागतात. आता वड्या तळताना तेल नेहमी चांगलं असं गरम करायचं आणि गॅसची आच आपल्याला मध्यम करून घ्यायची आहे आणि नंतरच या वड्या तळायच्या, म्हणजे वड्या छान कुरकुरीत होतात आणि अजिबात तेलकट वगैरे होत नाहीत. हे बघा, गॅसची आच इथे मध्यम ठेवायची आहे आणि या वड्या आपल्याला तळून घ्यायच्या आहेत. आता या वड्या जर आपण मंद गॅसवरती तळल्या तर या वड्या नंतर तेलकट होतात आणि मग मऊ पडायला लागतात. म्हणून मध्यम आचेवरतीच या वड्या तळून घ्यायच्या आहेत आणि अशा टिश्यू पेपरवर काढून घ्यायच्या. तुम्हाला ही वाटल्या डाळीची कोथिंबीर वडी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. चला तर मग भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये.